इयत्ता 10वी ते 12वी हे प्रत्येकाचं टर्निंग पॉईंटचं अर्थात नव्या वळणाचं ठिकाण आहे। याच वयात जगण्याचं व काहीतरी बनण्याचं ध्येय निश्चित करावं, ज्या मार्गावर जावयाचे आहे त्यासाठी इच्छाशक्ती आणि आत्मविश्वास हा महत्त्वाचा ठरतो। अनेकांना मरेपर्यंत ही मार्ग निवडता येत नाही, ही शोकांतिका आहे। जो धडपडतो तोच पुढे जातो, त्यामुळे धडपड थांबवू नका, यश तुमच्या पाया पडेल, असे मत सुप्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील यांनी अंबाजोगाई येथील सीबी स्कूलच्या वतीनं आयोजित यशाचा पासवर्ड या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केलं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सीबी स्कूलचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक चंद्रकांत भालेकर हे होते, तर व्यासपीठावर सौ भालेकर, पद्माकर चव्हाण, प्राध्यापक विजय निंबाळकर आदी उपस्थित होते। कार्यक्रमाचं प्रास्ताविक व अध्यक्षीय समारोप करताना प्राध्यापक चंद्रकांत भालेकर म्हणाले की मी अंबाजोगाई शहराच्या शैक्षणिक परंपरेला साजेसं काम केलेलं आहे। मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, मला गरिबीच्या अडचणी काय आहेत याची जाणीव आहे। सीबी स्कूलनं सर्वसामान्यांच्या मुलांना शिक्षणाचं दार खुलं करून दिलं आहे। या शाळेचे व महाविद्यालयाचे विद्यार्थी चांगल्या ठिकाणी उच्च विद्या घेत आहेत, काही वैद्यकीय शिक्षण तर काही अभियांत्रिकीचं शिक्षण घेत आहेत। संस्थेनं सदैव चढता क्रम ठेवला असून सर्व सोयीनियुक्त गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा आमचा मानस असल्याचा प्रयत्न केलाय। या प्रसंगी प्राध्यापक बानगुडे पाटील यांच्या वाणीतून अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले। वेगवेगळे संदर्भ देऊन महान व्यक्तीचं चित्र डोळ्यासमोर उभं केलं। त्यांनी सुरुवातीला आळस झटकून कामाला लागा, नकारात्मक दृष्टिकोन व नकारात्मक भावना बाजूला सारा। माणसाच्या प्रगतीमधील खरा अडसर हा आळस आणि नकारात्मक भावना आहे। यशाचा मार्ग गाठण्यासाठी अनेक खडतर रस्ता पार करून संघर्षाची कास धरावी लागते। प्रत्येक यशस्वी माणसाच्या पाठीमागे दडलेला असतो तो संघर्ष। शिक्षण घेत असताना विशिष्ट वळणावर मार्ग निवडावा लागतो। इयत्ता 10वी ते 12वी हा खऱ्या अर्थानं टर्निंग पॉईंट असतो। या ठिकाणी मार्ग चुकला तर तो भरकटत जातो आणि संपूर्ण आयुष्य हे भंगार बनतं। मार्ग निवडताना अंगात जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास असावा लागतो। यश अवघड नाही, पण मधल्या अडथळ्याची शर्यत खूप अवघड आहे। यावेळी अनेक संदर्भ देत 2 तास उपस्थितांच्या मनावर प्राध्यापक बानगुडे पाटील यांनी अधिराज्य केलं। कार्यक्रमाचं संचालन ज्ञानेश्वर माऊली कदम यांनी केलं, तर आभार प्रदर्शन प्राध्यापक विजय निंबाळकर सर यांनी केलं। कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीतानं झाला। आणि माझे मित्र या ठिकाणी आवर्जून या कार्यक्रमासाठी एवढ्या थंडीत वेळेत वेळ देऊन उपस्थित राहिलेले माझे सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनो, आणि या ठिकाणी आज सर्व सीबी स्कूलचा स्टाफ, ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक व इतर सर्व मान्यवर, जवळपास या संकुलाला 2 वर्ष कंप्लीट झालेले आहेत आणि या 3ऱ्या वर्षामध्ये आपण पदार्पण केलेलं आहे। 3रं वर्ष संपलेलं नाहीये आणि अंबाजोगाई शहरानं आणि आजूबाजूच्या परिसरानं एवढं भरभरून प्रेम दिलेलं आहे की 2 वर्षामध्येच या संकुलाची कॅपॅसिटी विद्यार्थी संख्या जवळपास सांगायला आनंद होतो की 1000 पेक्षाही जास्त विद्यार्थी या संकुलामध्ये आज शिक्षण घेत आहेत। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना काय पाहिजे, कारण मी पण एक शेतकऱ्याचा मुलगा आहे, माझे वडील स्टेजवर बसलेले आहेत, आजही शेती करतात, आणि एका ग्रामीण भागातील शेतकऱ्याच्या मुलानं औरंगाबाद या ठिकाणी जाऊन एका चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये, चाटे शैक्षणिक इन्स्टिट्यूटमध्ये गेली 15 वर्ष काम करून एका घरचे पालक, आई वडील, भाऊ हे कारखान्याला, आपला जिल्हा हा कारखान्याला जाणारा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे, ऊसतोडांचा जिल्हा, ऊसतोड कामगारांचा जिल्हा, अशा ठिकाणाहून ते 2 मुलं नेऊन दोन्ही मुलं आज IPS आणि IAS आहेत। शिकत होतो तर पक्या नावाचा माझा एक मित्र होता। एके दिवशी शाळेत गेल्यावर हा पक्या मला भेटला। म्हटलं तुला कळलं का? म्हटलं काय? म्हटलं कॉलेजमध्ये आज माझा सत्कार आहे। मला काही कळेना, माझ्याबरोबर टपरीवर चहा पिणारा पक्या अचानक सत्काराच्या पातळीचा कसा काय झाला? मी त्याला विचारलं तुझा सत्कार काय?
म्हटलं मी शास्त्रज्ञ झालो म्हणून माझा सत्कार आहे. मला परत काही कळेना. म्हटलं 12वीत शिकणारा पक्या अचानक शास्त्रज्ञ कसं काय झाला. त्याला मी विचारलं, म्हटलं तू कुठला शोध लावलास. म्हटला मी शास्त्रज्ञ आहे हा शोध लावला. पण महाविद्यालयातल्या सत्काराची तयारी चालू होती, त्यामुळे विश्वास ठेवणं भाग होतं. मी त्याला खोदून खोदून विचारलं, बाबा तुझा सत्कार काय, तू शास्त्रज्ञ कसा झाला. तर तो म्हटला माझं नाव काय. म्हटलं पक्या. पक्याचं उलट काय. म्हटलं कॅप. कॅप इंग्रजी शब्द आहे, त्याला मराठीत काय म्हणतात. म्हटलं टोपी. टोपीचं उलट काय. म्हटलं पिटो. पिटो हिंदी शब्द आहे, त्याला मराठीत काय म्हणतात. म्हटलं मारा. माराचं उलट काय. म्हटलं रामा. रामा कोण आहे. म्हटलं देव आहे. देवचं उलट काय. म्हटलं वदे. वदे संस्कृत शब्द आहे, त्याला मराठीत काय म्हणतात. म्हटलं बोले. आणि बोलेचं उलट काय. म्हटलं लेबो. तर लेबो हे शास्त्रज्ञाचं नाव आहे आणि ते माझ्या नावापासून सुरू झालंय म्हणून मी शास्त्रज्ञ आहे. पण मित्रांनो, हाच पक्या आज प्रकाश सावंत या नावानं भाभा अणुशक्ती केंद्रामध्ये शास्त्रज्ञ म्हणून काम करतोय, ही माझ्या दृष्टीने सगळ्यात मोठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. कारण हाच काळ असतो, हीच वेळ असते, हेच वय असतं ज्या काळामध्ये आमच्या मुलांच्या मनावर आम्हाला उर्मी पेरता येतात, प्रेरणा देता येतात, त्यांना प्रोत्साहित करता येतं, काहीतरी करावं, करून दाखवावं, काहीतरी घडवावं, काहीतरी व्हावं असं वाटण्याचा जो काळ असतो तो नेमका हा काळ असतो. आणि नेमक्या आपल्या या काळामध्ये खरं तर चंद्रकांतजी भालेकर आपल्यासाठी काहीतरी प्रेरणादायक घडवतायत, हे सगळ्यात महत्वाचं कौतुकास्पद आहे. पुस्तकाच्या पानावरचा अभ्यास सगळे शिकवत असतात, पण पुस्तकाच्या पानाबाहेरचं ज्ञान जी संस्था देते ती खऱ्या अर्थानं शिक्षण संस्था असते असं मी सातत्यानं मानत राहतो. कारण आमच्या शाळांमध्ये चित्रकला शिकवली जाते, पण दुर्दैवानं चरित्रकला शिकवली जात नाही. आमच्या शाळांमध्ये जीवशास्त्र शिकवलं जातं, पण दुर्दैवानं जीवनशास्त्र शिकवलं जात नाही. त्यामुळे आमचे विद्यार्थी डॉक्टर घडतात, पण हे किडन्या चोरणारे ठरतात. आमचे इंजिनियर बनतात, पण जे पूल बांधतात त्या पुलाखालून पाणी जाण्याच्या ऐवजी पाण्यातून पूल वाहून जाऊ लागतात. आणि मग आम्ही सांगतो की आम्ही डॉक्टर घडवलाय, आम्ही इंजिनियर घडवलाय, पण दुर्दैवानं आम्ही त्याला माणूस म्हणून घडवायला कमी पडलो. आणि नेमकी हीच उणीव CB स्कूल अँड ज्युनियर कॉलेज भरून काढतंय, याचा खऱ्या अर्थानं मला मनस्वी आनंद आहे. या शैक्षणिक संकुला तयार झालेला डॉक्टर हा निश्चितपणे देवदूत म्हणूनच काम करणार आहे. तो सर्वसामान्य गोर गरिबाच्या आरोग्याचाच विचार करणार आहे. इथला जो इंजिनियर होईल तो निश्चितपणे देशाची उंची वाढवणारं काम करणार आहे. हा संस्काराचा वासाने वारसा खरं इथं दिला जातोय, हे सगळ्यात महत्वाचं अभिनंदनाचं आहे. खरं तर हे गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. या देशाची लोकसंख्या आता तब्बल 130 कोटीवर निघाली. म्हणजे या देशामध्ये लोक कमी आहेत असा अर्थ नाही. 130 कोटी मुळातच या देशात आहेत. मग 130 कोटी लोक आधीच असताना फिरून तुमचा आमचा जन्म का झालाय. इथं गर्दी नाही म्हणून झालाय का. इथं माणसं कमी आहेत म्हणून झालाय का. इथं लोकसंख्या कमी आहे म्हणून झालाय का. अजिबात नाही. मग 130 कोटी लोक असताना फिरून तुमचा जन्म झालाय, याचा अर्थ आपल्या येण्याला काहीतरी कारण आहे, आपल्या जन्म घेण्याला काहीतरी परंपरा आहे, काहीतरी आपल्याला करायचं आहे, करून दाखवायचं आहे. या देशाला माझी गरज आहे, या जगाला माझी गरज आहे, या सृष्टीला माझी गरज आहे. हा विचार पहिल्यांदा प्रत्येकाच्या आयुष्यात आला पाहिजे. विना अर्थ या जगात काहीही घडत नाही. कुठलीही गोष्ट घ्या, म्हणजे मातीचा एखादा कण घ्या, नाहीतर उगवणार एखादी वनस्पती घ्या, तिचा काही ना काही उपयोग असतोच. मग मातीचा उपयोग असेल, जर वृक्षाचा उपयोग असेल, तर तुमच्यासारख्या जिवंत हाडामासाच्या माणसाचा उपयोग नसेल का. तो असतोच. तो काय आहे हे जाणणं, स्वतःची ओळख करून घेणं आणि स्वतःला त्या वाटेवर आणणं आणि निश्चितपणे आपल्या विकासातून समाजाचा विकास साधणं, हे तुमचं आमच्या खऱ्या अर्थानं जीवित ध्येय व्हायला हवं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. पण दुर्दैवानं अलीकडे एक शोकांतिक आहे की आम्ही असं म्हणतो की प्रवासाला सुरुवात करायची आहे ना, पहिल्यांदा काहीतरी ध्येय ठरवा, कुठे जायचंय ते ठरवा ना, मग रस्ता शोधता येतो, मग कुठला निवडायचा हे ठरवता येतं, मग त्या वाटेतले अडथळे दूर कसे करायचे याच्यावर विचार करता येतो, संघर्ष कसा करावा हे ठरवता येतं. पण मुळात जर ध्येयच ठरलेलं नसेल तर तुमचं आयुष्य म्हणजे फक्त भरकटणं होतं. त्यामुळे पहिली गोष्ट महत्वाची आहे की तुम्हाला कुठं जायचंय ते ठरवा, तुम्हाला काय व्हायचंय ते ठरवा, तुम्हाला काय बनायचंय ते ठरवा, मग पुढचं आयुष्य सोपं होतं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. पण दुर्दैवानं आमच्याकडे अशी पद्धत आहे की मुळामध्ये हे ठरवणंच घडत नाही. हा सगळ्यात मोठा चुकीचा भाग आम्ही लक्षात घेतला पाहिजे. म्हणजे एखाद्या महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्याला जर विचारलं काय करायचं ठरवलंयस, नाही अजून ठरवलं नाही. अरे तू महाविद्यालयात आलायस, आता काय चौघांच्या खांद्यावर गेल्यावर ठरवणार आहे का काय व्हायचं. वेळ कधी कळणार आम्हाला ठरवायची. दुर्दैवानं ही वेळ आम्हाला यासाठी या भागामध्ये येतो, ज्ञानाचे कुंभ निर्माण करतो आणि ज्ञानाचं अमृत या मातीतल्या
इथल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मुलांना देतो। ही मुलं उद्याचा देश घडवणारी व्हावी। या मुलांच्यातून एखादे एपीजे अब्दुल कलाम तयार व्हावे, एखादा शिवराय इथं तयार व्हावा, एखादे शंभूराय इथं घडावे, एखादे विवेकानंद माझ्याच शैक्षणिक संस्थानातनं तयार होऊन अमेरिकेच्या शिकागोमध्ये जावेत, अशी अपेक्षा आणि महत्वाकांक्षा ज्यांनी बाळगली आणि ज्यांच्या नेतृत्वातून कर्तृत्वातून